हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा पुन्हा एकदा आपल्याला रेड वेल्वेट केकची ऑर्डर आली होती। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण ह्याचे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघा आणि नक्की चेक करा। तर बघा अशा प्रकारे मी क्रीम तयार करून घेतली, पायपिंग बॅगमध्ये फिल केली। नंतर बघा इथे पाणी घेतलं होतं मी, फ्रीजमधून घेतलं होतं, थंड पाणी आहे। तर थंडच पाणी वापरायचं आहे आपल्या स्पॉन्जसाठी, म्हणजे आपली क्रीम पण मस्त स्टेबल राहते। आणि बघा अशा प्रकारे सोक करून घ्यायचं। स्पॉन्ज कसा बेक झाला आहे त्याच्यावरती सोकिंग करा, जास्त पण सोकिंग करू नका। जर आवश्यकता असेल तरच सोकिंग करा, नसेल तर नाही केलं तरी काही हरकत नाही। नक्कीच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा त्याच्यातून थोडं तरी तुम्हाला काही शिकण्यासारखं असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे कोणी तुमच्या परिवारात केक बनवत असतील किंवा होम बेकर असतील त्यांनाही शेअर करा। तर साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी सांगते आणि डिझाईन पण आपल्या सिंपल असते, पण केक एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतो। तर बघा केकसाठी लागणारे सर्व प्रोडक्ट्स आपल्याला चांगल्या क्वालिटीचे वापरायचे आहेत, कारण की फूड बिझनेस म्हटलं ना की म्हणजे मी सगळंच करते, डिंकाचे लाडू वगैरे पण मी सेल करते। तर बघा अशा प्रकारे मी चॉकलेट खिसून घेतलं होतं, व्हाईट चॉकलेट, आणि भरपूर असं टाकायचं आहे, अजिबात कंजूसी करायची नाही, तरच आपल्या केक खायला एकदम टेस्टी आणि डिलिशियस असा लागणार आहे। आणि रेड वेल्वेटसाठी मी तर शक्यतो म्हणून की तुम्ही प्रेमिक्सच यूज करा, कारण काय होतं ना, भरपूर अशा रेसिपी आहेत यूट्यूबवर की तुम्ही घरी पण रेड वेल्वेट प्रेमिक्स बनवून केक बनवू शकता, पण तो नाही एवढा व्यवस्थित होत नाही किंवा टेस्ट पण त्याची लागत नाही। तर तुम्ही रेडीमेड प्रेमिक्सच यूज करा। बाकी तर आपण व्हॅनिला प्रेमिक्स वगैरे घरी बनवतोच, पण ह्या केकचं टेस्ट जरा वेगळी असते आणि जरा कॉस्टली जातो, पण आपल्याला पाहिजे असं घरी त्याचं प्रेमिक्स बनवता येत नाही। काही होम बेकर असेल त्यांना माहीतच असेल, आणि काही केकचे सुद्धा चॅनेल आहेत, चांगले ग्रो झालेले आहेत काहीचे, तर ते सांगतात की तुम्ही 8 दिवस क्रीम ठेवा, 10 दिवस ठेवा किंवा 15 दिवसांनीसुद्धा तुम्ही व्हाईट क्रीम यूज करू शकता, पण असं करू नका शक्यतो। तर पाहिजे तेवढीच क्रीम घ्या, पाहिजे तेवढीच यूज करा आणि तेव्हाची तेव्हाच ती संपवून टाका। जास्तीत जास्त 1 दिवस, आजची तुम्ही उद्या यूज करू शकता, पण 10-10, 15-15 दिवसाची क्रीम यूज करू नका शक्यतो तरी, कारण माझ्या बाबतीत असा किस्सा एकदा झाला होता। मी खरं जेन्युइनली शेअर करते तुमच्याबरोबर, कारण मी पण अशीच म्हणजे त्या चॅनेलवरचं बघूनच मी पण क्रीम व्यवस्थित एअर कंटेनरमध्ये त्या डब्यात मी भरून ठेवलेली होती, आणि नंतर 4 ते 5 दिवसांनीच मी ती यूज केली। जेव्हा मी तो कस्टमरला तो केक दिला, म्हणजे पेस्ट्रीची ऑर्डर होती त्यांची दिल्यानंतर तर केक कसं बघा 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवतात आणि मगच केक म्हणजे त्यांचं संपेल असं ते खातात, त्या 2-3 दिवस तरी शक्यतो फ्रीजमध्ये केक राहतो, त्याच्यामुळे त्याची टेस्ट नंतर, आणि आपण जर 10-15 दिवसाची क्रीम यूज केली तर त्यांनी 3 दिवस अजून फ्रीजमध्ये ठेवला तर तो केक एकदम खराब होणार आहे, तर असं काही करू नका। तर त्या ताईंचा लगेच मला कॉल आला की ताई कालच पेस्ट्री आणली आणि आज कशी काही खराब, म्हणजे त्याचं ना असं पाणी झालं होतं खाली, म्हणजे पेस्ट्रीच्या कंटेनरमध्ये खाली। तर मी लगेच त्यांना सांगितलं की ताई तुम्ही आहे असं म्हणजे ते पेस्ट्री फेकून द्या, आम्ही तुम्हाला दुसरी बनवून देईन। तर शक्यतो खरंच असं करू नका, कारण की हे कसं आहे, लहान मुलं वगैरे खातात, तर फ्रेशच बनवा आणि फ्रेशच द्या। वाटल्यास तुम्हाला क्रीम कमी पडली तर थोडीशी क्रीम कमी यूज करा। तर असो बघा, इथं केकला आपल्या फिनिशिंग झालेली आहे पूर्ण, तर केक मी अर्धा ते पाऊण तासासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे, डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, कारण की हा मला केक द्यायचा आहे 1 तासाने लगेच। त्याच्यानंतरच आपण वरचा डोम शेप आलेला तो काढून घेतला आणि त्याचे क्रम्स करून घेतलेत मिक्सरमध्ये, मी थोडेसे ड्राय केले। तर बघा अशा प्रकारे केकला फिनिशिंग झालेली आहे। जास्त अशी काही याला फिनिशिंग करायला लागत नाही, कारण की आपण साईडनी क्रम्स लावतो, त्याच्यामुळं एवढी डीप फिनिशिंग नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की आपण ब्लॅक फॉरेस्ट केक केला तर त्याच्यावर पण जास्त फिनिशिंग करायची काही आवश्यकता नसते, त्यात पण आपण चॉकलेट वगैरे खिसून साईडून आपण कवर करून घेतो केक। हा पण केक एकदम मस्त दिसत होता। तर बघा ह्या नोझलवरती काय नंबर नाही आहे, असं स्टार नोझल आहे,
तर त्याने मी अशी साईडून डिझाईन करून घेतली. आणि क्रम्समध्ये ना तुमच्याकडे म्हणजे सिल्वर डस्ट असेल तर तुम्ही तो क्रम्समध्ये यूज करा, एकदम शाईन येईल केकला. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नंतर सिल्वर स्प्रे केला होता हायलाईट करण्यासाठी. तर बघा अशा प्रकारे मी मध्ये पण पूर्ण कवर करणार आहे क्रम्सने. तर खूप छान दिसत होता केक आणि कस्टमरलासुद्धा खूप आवडला, त्यांचा रिव्ह्यू पण मस्त आला. तर बघा अशा रिव्ह्यू आली ना तर आपल्याला अजून काम करण्यासाठी खूप उत्सुकता असते. आणि मी तर प्रत्येक कस्टमरला विचारत असते, त्यांचा रिव्ह्यू घेत असते. जरी आपलं काही चुकत असेल तरी ते आपल्याला सांगतात, म्हणजे नेक्स्ट टाईम आपण ती सुधारणा करू शकू. तर बघा अशा प्रकारे मी तयार करून घेतला. तर तुम्ही पण इथे रसायनी रेस ह्या भागात कुठे राहत असाल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर देऊ शकता. आणि ऑर्डर देण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि भरपूर असा सपोर्ट करा. सबस्क्राईब करायला काही पैसे नाही लागत, तो एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. तर बघा अशा प्रकारे मी गोल्डन फॉक्स बॉल लावून घेतले होते आणि साईडून लिप पण लावले होते मी. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.